नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरची व्हिडिओ घेऊन आलो आहे, तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागामध्ये SRPF भरती प्रक्रिया सध्या सुरू आहे. तर त्याचे ग्राउंडचे मार्क कळालेले आहेत. तर त्या ग्राउंडच्या मार्कांसाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे, की किती मार्क विद्यार्थ्यांना पडत आहेत. तर आता सध्या गट क्रमांक 2चे म्हणजे ग्रुप क्रमांक 2चे पुण्याचे मार्क आपण काय करायला डिस्कस करणार आहोत, की किती विद्यार्थ्यांना मार्क कसे पडत आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. याच्यामध्ये जास्तीत जास्त ते कमीत कमी मार्काचं अनालिसिस करणार आहोत आपण. आता जर बघा ग्रुप 2 साठी पुण्यासाठी जर पाहिले तुम्ही तर यांचे 19, 20, 21 आणि 22 असे 4 दिवसाचे मार्क समजलेले आहेत. तर 19 आणि 20 तारखेचा अनालिसिस करणार आहोत आपण. आता इथं जर बघितली ही PDF, तर याच्यामध्ये जर बघा 19 आहेत, तर 19 मध्ये 19 तारखेला जर बघितलं तुम्ही तर हे आहेत 492 विद्यार्थ्यांनी दिलेले आहे SRPF साठी पहिल्या दिवशी ग्राउंड. आणि दुसऱ्या दिवशी 20 तारखेला जर बघितलं तुम्ही तर जवळपास 1321 एवढ्या विद्यार्थ्यांनी काय केलं की ग्राउंड दिलेले आहे. तर याचं अनालिसिस आपण करणार आहोत की किती विद्यार्थ्यांना कसे मार्क आहेत. त्याला मी काय करतो की PDF एक्सेलमध्ये कन्वर्ट करून तुम्हाला हे डेटा दाखवत आहे. सध्या जर काय करूयात आपण की 20 तारखेचा ऑलरेडी केलेला आहे मी. तर 20 तारखेला जर पाहिलं तुम्ही तर 97 मार्कांचा टॉपर आहेत. आता बघा 97 मार्कांसाठी अनिकेत आहेत, ऋषिकेश आहेत, नितीन आहेत, गणेश आहेत, संतोष आहेत, मल्लिकार्जुन आहेत, निखिल आहेत. या विद्यार्थ्यांना काय आहेत की 97 मार्क काय पडलेले आहेत. तर 97 मार्कांचे बघा तुम्ही टोटल पाहिलं तर हे विद्यार्थी तुम्हाला 7 विद्यार्थी दिसतील. त्याच्यानंतर 95 मार्कांसाठी जर बघाल तुम्ही 95 मार्कांसाठी तर हे आहेत 95 मार्काचे जास्त विद्यार्थी तुम्हाला दिसून येतील. तर 95 मार्कांसाठी जर पाहिलं तुम्ही ग्राउंडमध्ये 95 मार्कांसाठी तर 95 मार्कांसाठी 95 मार्कांसाठी बघा 57 विद्यार्थी आहेत. 95 साठी किती आहेत? 57 विद्यार्थी आहेत 55 मार्कांसाठी. 57 विद्यार्थी आहेत 95 मार्कांचे. त्याच्यानंतर तुम्ही बघितलं की 97 मार्काचे किती 7 विद्यार्थी आहेत. 7 विद्यार्थी आहेत ते 97 मार्कांचे आहेत. त्याच्यानंतर 93 मार्काचे बघू शकता. आता तुम्हाला माहिती आहे की जी गट क्रमांक 2 आहे 262 पदांकरता भरती प्रक्रिया सुरू होणार आहे सध्या. आणि तुम्ही बघाल की त्यासाठी 1:10 च्या रेशिओने विद्यार्थी बोलवले जाणार आहेत. तर त्यामुळे कट ऑफ जर बघाल तुम्ही इथे विद्यार्थी बघू शकता की किती विद्यार्थी आहेत ते 93 मार्काचे तुम्हाला काय करते की विद्यार्थी इथं दिसत आहेत. मार्काचे तुम्हाला खूप सारे विद्यार्थी तुम्हाला दिसत आहेत तिथे. आता 93 मार्काचे जर पकडलं तुम्ही काउंट जर केले मी 93 मार्कांचे खूप सारे विद्यार्थी दिसून येतील तुम्हाला. त्याच्यावरनं अनालिसिस आपल्याला कळतं की बघा 112 विद्यार्थी आहेत. 112 93 मार्कांचे विद्यार्थी आहेत. 112 विद्यार्थी आहेत 93 मार्कांसाठीचे. तुम्ही इथेच बघू शकता की कट ऑफ वरती याचा किती फरक पडणार आहे. त्याच्यानंतर जर खाली गेलो आपण 91 मार्कांसाठी तर अजून तुम्हाला जास्त विद्यार्थी भेटतील. आता जर आपण जर केलं 90 पेक्षा जास्त किती विद्यार्थी आहेत तर 90 पेक्षा जास्त जर पाहिलं आपण बघा 90 पेक्षा जास्त तुम्ही पाहिलं तर हे आहेत 245 विद्यार्थी आहेत. 90 पेक्षा जास्त आहेत ते. फक्त एकाच दिवसाचं अनालिसिस आहे हे. ओके, एका दिवशीचे अनालिसिस आहे. 80 ते 90 मध्ये बघत आपण किती आहेत ते 89 ते 80 या दरम्यान जर पाहिलं तुम्ही तर म्हणजे कट ऑफचं तुम्हाला अनालिसिस करता येईल की हे कट ऑफ किती जास्त येऊ शकतो. तुम्ही इथे जर गेलात याच्यापेक्षा जास्त तर बघा अनालिसिस करताना या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. तर 297 विद्यार्थी आहेत जे 80 ते 90 दरम्यान आहेत. तर हे कट ऑफ जर बघाल तुम्ही तर यापेक्षा कमी येणं थोडं अवघडच वाटत आहे. तर तुम्ही जनरल असाल म्हणजे प्रत्येक कॅटेगरीचे जनरल SC जनरल असाल किंवा ST जनरल कुठल्याही कॅटेगरीचे जनरल असाल तर तुमचा कट ऑफ जो आहे तो जास्त जाण्याचे चान्सेस आहेत तिथे. ठीक आहे. आणि जर पॅरलल रिझर्वेशन असेल म्हणजे तुम्ही
स्पोर्टमध्ये असाल किंवा प्रकल्पमध्ये असाल तर थोडंसं रिझर्वेशन म्हणजे तिथे थोडंसं कट ऑफ कमी लागणार आहे. होमगार्डसाठी आता हे विद्यार्थी आहेत हे तर कन्फर्म यांचं सिलेक्शन होणारच आहे. यांनी जर लेखीमध्ये प्रॉपर मार्क घेतले तर हे विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार आहे. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला 19 तारखेचं बाकी आहे. 19 तारखेचं करत आहे मी. 19 आणि 20 सांगितलं होतं तर 19 तारखेचं करत आहे मी. आता 19 तारखेमध्ये तुम्ही जर पाहिलं 19 तारखेमध्ये तर आपल्याला दिसून येईल की 19 तारखेमध्ये आता मी हे टोटल जर विद्यार्थी जर तुम्हाला सांगितले तर हे आहेत 492 विद्यार्थी आहेत. आता यांचं मी जास्तीत जास्त मार्क ते कमीत कमी मार्काचं कन्वर्जन करत आहे. ओके, तर तुम्ही बघाल तर पहिल्या 19 तारखेला जर बघाल तर 95 मार्काचे टॉपर आहेत हे अनिकेत मस्के, आकाश जुमडे, त्याच्यानंतर हे आहेत ओमकार आहेत, त्याच्यानंतर अक्षय आहेत, त्याच्यानंतर इथं रोहित आहेत आणि संदेश आहेत, त्याच्यानंतर उमेश आहेत, बाळासाहेब आहेत. हे 95 विद्यार्थी आहेत बघा. 95चे खूप सारे विद्यार्थी आहेत. तर 95 मार्काचे जर पाहिलं तुम्ही पहिल्या दिवशी तर हे आहेत टोटल 21 विद्यार्थी आहेत. त्याच्यानंतर पुढे जर गेलो आपण तर 93 मार्काचे वेगळे. तर याच्यानुसार जर आपण पाहिलं तर 90 पेक्षा आणि 90 पेक्षा जास्त जर बघितलं तुम्ही तर किती विद्यार्थी आहेत ते बघूयात. तर 90 आणि 90 पेक्षा जास्त जर पाहिलं तुम्ही 19 तारखेला तर आहेत 134 विद्यार्थी आहेत. त्याच्यानंतर इथं बघा 80 ते 90च्या दरम्यान जर बघितलं 80 ते 90च्या दरम्यान जर पाहिलं तुम्ही हे तर हे टोटल 127 विद्यार्थी आहेत आणि बाकी मग याच्या खाली आहेत. तर आता बघा कट ऑफ खूप जास्त जाण्याचे चान्सेस आहेत. मी जसे जसे PDF येतील तसे तसे तुम्हाला करेल की अनालिसिस करून सांगणार आहे. 2-2 दिवसाचं अनालिसिस ऍक्च्युली मी एक दिवसाचं अनालिसिस करणार आहे इथे तुम्हाला. तर तुम्हाला समजून झालं की कट ऑफ जो आहे तो काय करेल की नक्कीच काय करणार की जास्त जाणार आहे या 2 दिवसामध्ये जे झालेले आहे त्या याच्यानुसार सांगत आहे. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.